नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मेजवानी आणि मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत कोथिंबीर वडी. कोथिंबीर वडी ही नेहमी बेसन पीठ आणि कोथिंबीर वगैरे वापरून बनवली जाते, पण आज थोडीशी आपण वेगळ्या पद्धतीने बनवत आहोत. तर आपण आज मूग डाळ वापरून कोथिंबीर वडी बनवत आहोत. ही कोथिंबीर वडी एकदम चवीला मस्त आणि कुरकुरीत होते. त्यासाठी आपण मूग डाळ ही भिजवून घेतली. आता आपण कोथिंबीर ही स्वच्छ धुवून घेतली. त्याच्यामध्ये आता आपण 4-5 हिरव्या मिरच्या, अद्रक आणि लसूण एवढं साहित्य आपण टाकणार आहोत आणि ओवा आणि थोडीशी बडीशेप देखील टाकणार आहोत. बडीशेपने आणि ओव्याने याची चव अजून छान येते. आता आपण हे सगळं साहित्य मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. आता आपण थोडी बडीशेप टाकणार आहोत आणि थोडासा ओवा टाकून घेणार आहोत. तर याच्यामध्ये आपण कोथिंबीरीच्या जाड काड्या सुद्धा टाकून घेणार आहोत. याच्यामुळे चव पण चांगली लागते. डाळ आता आपण वाटून घेतली. आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत मीठ 1 चम्मच आणि हळद टाकणार आहोत आपण. आणि ही थोडीशी मी साबूत मुगाची डाळ ठेवली, ही पण आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. कारण ही दाताखाली आली ना तर खूप छान लागते, त्यामुळे मी थोडीशी ठेवली होती याच्यामध्ये टाकण्यासाठी. आधी आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आता हे आपलं छान मिक्स झाले. आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहोत. कोथिंबीर वडी म्हणली तर कोथिंबीर खूप सगळी पाहिजे. आता याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. बघा, आता आपली कोथिंबीर आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स झाले. कोथिंबीर वडीचं हे मिश्रण आपण आता इडली स्टँडमध्ये वाफवून घेणार आहोत. त्यामुळे अगोदर आपण हे इडली स्टँडला थोडंसं तेल लावून घेऊया, जेणेकरून आपल्या मिश्रण हे व्यवस्थित निघेल. एकदा परत चांगलं हलवून घेऊ आणि आता हे मिश्रण इडली स्टँडमध्ये टाकून घेऊ. आता आपण हे इडली स्टँडमध्ये वाफवण्यासाठी ठेवून देणार आहोत. पाच ते 10 मिनिटांसाठी आपण कोथिंबीर वडीचं हे मिश्रण स्टीम करून घेणार आहोत.